वरळीत उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागरी सत्कार। आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानानंतर लगेचच शक्ती प्रदर्शन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना अटक होण्याची शक्यता। ईडीकडून नाईकांवर आज मोठ्या कारवाईची शक्यता। किशोरी पेडणेकरांचा मुलगा साई प्रसाद यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या 5 सदस्यांविरोधात समन्स। मुंबई सत्र न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी। नागपुरात जाण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितली परवानगी। याचिकेवर आज सत्र न्यायालयामध्ये होणार सुनावणी। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज भरले जाणार। भाजप शक्ती प्रदर्शन करत करणार अर्ज दाखल। औरंगाबाद इथे विद्यार्थ्यांना गुंडांनी केली लोखंडी रॉडनं मारहाण। आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांचा पोलीस स्थानकाला घेराव। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लॉन्च करणार 20% इथेनॉल असलेलं E20 पेट्रोल। 11 राज्यांमध्ये मिळणार पेट्रोल। गुवाहाटीत सीमा शुल्क विभागाकडून 11.5 किलो वेल माशाची उलटी जप्त। आंतरराष्ट्रीय बाजारात 27 कोटींची किंमत। तुर्कस्तानला भूकंपाचा मोठा धक्का। रिश्टर स्केलवर 7.8 इतकी नोंदवण्यात आली तीव्रता। अद्याप नुकसानीची अधिक माहिती नाही। आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी। जगभरातील चाहत्यांकडून लता दीदींना आदरांजली। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये